डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला आहे ना लेबर पेन स्टार्ट झाल्यासारखं वाटते, कारण की माझ्या पोटामधल्या चमक्या ना खूप जास्त वाढलेल्या होत्या, क्रॅम्प्स पण खूप जास्त येत होते. आणि मला डॉक्टरांनी तसं सांगितल्यानंतर मी जागेवरच फ्रीज झालेले होते. लेबर पेन, बापरे, म्हणजे माझी काहीच तयारी नव्हती. मी बॅग पॅकिंग केलेली नव्हती, घरचे पण बोलवले नव्हते, एकटी मी काय करणार होते काहीच माहीत नाही. त्यानंतर मला माझे डॉक्टर म्हटले टेन्शन घेऊ नको, आपण इंटरनल एक्झामिनेशन करून बघूया आणि त्यानंतर आपण डिसाईड करू. सरांनी माझं इंटरनल एक्झामिनेशन केलं, म्हणजे पिशवीचं तोंड उघडलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ना सर म्हटलं की आपण काही दिवस हे पुढे ढकलू शकतो, म्हणजेच इंजेक्शन मेडिसिनवरती राहू शकतं म्हणून, पण तुला जर रात्रीतून त्रास झाला ना तर आपल्याला इमिडिएट सीझर करावं लागेल. आणि ते ऐकून ना मी खूप जास्त टेन्शन होते, रात्रभर रडत होते, खूप जास्त टेन्शन आलेलं होतं, कारण की बाळाचं वेट पण जास्त भरणार नव्हतं अशा टायमिंगमध्ये, म्हणजेच 8व्या महिन्याच्या एंडिंगला. आणि ना मला त्याला ॲडमिट पण ठेवायचं नव्हतं बाळाला. त्याच्यानंतर मी ना माझ्या घरच्यांना मी सकाळीच बोलून घेतलेलं होतं आणि रात्री मेडिसिन वगैरे घेऊन ना थोडंसं बरं वाटलं. पण मला सरांनी ना कंप्लीट बेड रेस्ट सांगितलेली आहे. तुम्ही कशी बेड रेस्ट करताय मला माहीत नाही, कारण की कुणाकुणाला पण बेड रेस्ट 5व्या-6व्या महिन्यापासूनच सांगतात. मला तर अजिबात जमत नाही आणि मला इंजेक्शन सुरू केले, त्याच्यामुळे मला रोज आता हॉस्पिटलला जावं लागतं, इंजेक्शन घ्यावं लागतं, मेडिसिन घ्यावं लागतात. होप सो सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि ॲटलिस्ट 15 दिवस तरी अजून आहे ना बाळ व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि त्यानंतर माझं सीझर झालेलं पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी एवढे सारे छान छान मेसेज पाठवतात ना, ते बघून मला खूप सपोर्ट वाटतो. मला असाच सपोर्ट करा. बाय.